प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन आणि सायली आता खरोखर एकत्र आलेले असतात. ते दोघे एकमेकांच्या प्रेमाची त्यांनी कबुली दिलेली असते आणि एकत्र आलेले असतात. परंतु प्रिया आता नवीन डाव साधते. प्रिया काय करते की या दोघांचं कोर्ट मॅरेज आहे असं घरी सांगून देते. आता कल्पना उभीच असते, सर्वजण हॉलमध्ये उभे असतात आणि सायली अर्जुन बाहेरून फिरून येतात. खूप हसत खेळत येत असतात, कारण की दोघांनाही कळलेलं असतं एकमेकांवर प्रेम आहे. परंतु आता कल्पना तिथे उभी असते आणि कल्पना म्हणते, बस करा तुमचं हे नाटक. उगाचच तुम्ही आमच्यासमोर हे आव आणू नका की तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. तुमचा खरा चेहरा आमच्या सगळ्यांसमोर आलेला आहे, असं कल्पना म्हणत असते. आता हे म्हणल्यानंतर अर्जुनला आणि सायलीला धक्काच बसतो, कारण की या दोघांनाही कळतं की आता कल्पनाला सत्य समजलेलं आहे. परंतु आता या दोघांचं खरोखर प्रेम झाले. परंतु आता कल्पना जी आहे तिला असं वाटतं की या दोघांचं नाटक चाललं आहे अजूनसुद्धा, कारण की प्रियाने असं सांगितलेलं असतं की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले. आता कल्पना म्हणते की मला कळलं आहे की तुमचं दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तुमचा हा जो चाललं आहे ना ते बंद करा आत्ताच्या आत्ता. परंतु आता या दोघांचं खरोखर प्रेम झालं आहे. परंतु घरच्यांना आता कळलं की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. आता पुन्हा एकदा दोघं वेगळे होता का हे बघणं रंजक ठरणार आहे. परंतु ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.